महाराष्ट्र केसरी 3 महाराष्ट्र केसरी आखाड्यात आलेली हा योगायोग आहे. 1988 सालचे महाराष्ट्र केसरी छोटा बसर मोडणारा 2022 चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि 2023 चा महाराष्ट्र केसरी परिवार सिकंदर श्री कुस्ती चालू झालेली फिरती हवा कुस्तीला सुरुवात झाली. महाराष्ट्र मानाची मान्यता स्पर्धा महाराष्ट्र केसरी तालीम गेल्यानंतर प्रत्येक खेळाचं स्वप्न असतं मी महाराष्ट्र केसरी व्हावा. कारण महाराष्ट्रात मानाची मान्यता ही स्पर्धा आहे. 2 महाराष्ट्र केसरी लढायला गेले पृथ्वीराज पाटील सिकंदर सहित माझ्या समोर 100, 200, 500 रुपयाला कुस्ती खेळलेली. मी गेले 18 वर्ष झालं या कुस्ती निर्णय क्षेत्रामध्ये. पृथ्वीराज पाटील लहानपणी शाहूच्या मुंड्याबरोबर असायचा. सेनादलामध्ये भरती होण्याबरोबर पैलवान तात्या गोटी पैलवान गिरीराज गोटी यांच्याबरोबर कंटिन्यू मैदानाला जाणार पृथ्वीराज आणि तिथं 100, 200, 500 रुपयाला कुस्ती लढायला लागायची. पहिला मालक आकाश विरकर यांच्याकडून चालू कुस्तीसाठी विजेत्या पैलवानाला 2000 रुपये बक्षीस जाहीर झालेलं आहे. कुस्ती करा करायला बसणारी मला सरकार विनंती शेवटची कुस्ती चालू आहे. 11:15 ऑर्डर केलेले कुणी इकडे सोडलेलं नाही. बस या आलेल्याच्या इतिहासामध्ये आज एक नवीन इतिहास घडतोय आणि सिकंदर आक्रमणाला फलंदाज करून पृथ्वीराजचा कब्जा घेतलेला आहे. कोण कुणाला कमी नाही. दोन्ही पैलवान अतिशय नम्र आहे. दोन्ही पैलवान विनयशील आहे. पृथ्वीराज पाटीलचं गाव ज्योतिबाच्या पायथ्याला देवठाणे नावाचं गाव कोल्हापूर जिल्ह्यात. कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हणून ओळखलं जातं. पण 22 वर्ष गेल्यानंतर 2010 विनोद चौधरी पैलवान महाराष्ट्र केसरी झाले आणि 2022 ला पृथ्वीराज झाला. 22 वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्याला गदा मिळवून देणारा हा महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील. आज सेना दलामध्ये मिलिटरी सर्व्हिसला भाऊजे जन्माची पाकळी या कुस्तीनं दिलेली आणि पैलवान सिकंदर सहित मोहोळगाव संपूर्ण हिंदुस्थान लढवला. पंजाब हरियाणा दिल्ली सगळं फुटून काढलं आणि पाठीमागच्या 2 महिन्यापूर्वी आपल्या सिकंदरवरती झाली पुढे काढण्यात आला हो आणि खालून बहुने निघाला. अशी कुस्ती असं मैदान असं प्रेक्षक पंजाबमध्ये तिथं महाभूमीत जाऊन अनेक क्रिकेटपटूंना आसमान दाखवत होता सिकंदर. पंजाबमध्ये जाणीवपूर्वक व्यक्त असला आणि सिकंदरचे पैलवान जिंकला गेला असताना गाडीमध्ये 6 रिवॉल्वर टाकलं आणि तिथं पोलिसांनी गेट टाकले आणि रिवॉल्वर भेटतोय म्हणून रिवॉल्वरची तस्करी करतोय म्हणून पंजाब पोलिसांनी अटक केली. आज कुस्तीवरची चर्चा लागू येणारा पहिला प्रापंची बघायला एवढी कशालाही घेतली या महाराष्ट्राने एक घोटाळा केला. महाराष्ट्राच्या सगळ्या राजकीय नेत्यांनी लक्ष घातलं पण तिथले मुख्यमंत्री आणि आपल्या सुप्रियाताई सुळे यांचं जवळचं नातं होतं, जवळचं संबंध होतं. सुप्रियाताईंनी मुख्यमंत्र्यांना तिथे विनंती केली आमचा पैलवान असं मुख्य करू शकणार नाही. आमच्या महाराष्ट्राची शान मान आणि अभिमान आहे पृथ्वीराज आणि पंजाबच्या सरकारने निर्दोष मुक्तता केली. सिकंदर शेख पैलवानची ही ताकद महाराष्ट्राची आहे. या लाल मातीच्या कुस्ती खेळायचे तिथं पंजाब हरियाणा दिल्लीमध्ये कुठेही पैलवान सिकंदर ऐकत नव्हता. मग एक चटकानं सांगितलं आतापर्यंत या महाराष्ट्रात अनेक पंजाब हरियाणा दिल्लीचे पैलवान आले पण कोणीही असा अन्याय केला नाही. अन्याय न करणारं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आहे. बायच्या पैलवानला
खांद्यावर घेणारं हे राष्ट्र महाराष्ट्र आहे. महाबली सतपाल पासून अनेक पैलवान, रामा गुंगा अनेक पैलवान महाराष्ट्रामध्ये आले, महाराष्ट्रात लढून गेले, पण कुठल्याही पैलवानावर अन्याय केला नाही. त्यावेळी कुस्ती चालू आहे. दख्खनच्या काळात पहाड म्हणून याची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होती. आतापर्यंत या महाराष्ट्राचे 51 पैलवान महाराष्ट्र केसरी झालेले. या 51 पैलवानपैकी सर्वात वजनाला कमी असणारा महाराष्ट्र केसरी कोण? तर ते छोटे रावसाहेब कोल्हापूर. 1988 तर ते महारथी पैलवान होते. त्या काळात पण अशा परिस्थितीमध्ये आपला पण चार आणि खानव सिकंदर निघालेला दरम्यान कुस्ती करायला गेलेली. त्यावेळी कुस्ती जबरदस्त मैदान, 100-500 रुपयाच्या जोडीचे पैलवान कोणाची कुस्ती करत नाही. म्हणून एवढे रुपयाच्या जोडी एवढी क्रेज आहे. कुठल्या पैलवानवर कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा म्हणून प्रेम करत नाही जनता, त्याच्या गेमवरती प्रेम करणारी जनता आहे. त्याच्या कुस्ती कलेवरती प्रेम करणारी जनता आहे. त्यावेळी कुस्ती चालू आहे. जबरदस्त मैदान. गेल्या वर्षी जामनेर मैदानाला घेऊन तुम्ही लातूर जिल्ह्यात, सॉरी जळगाव जिल्ह्यामध्ये मंत्री महोदय गिरीश महाजन साहेबांनी मैदान घेतलं होतं आणि तिथं सिकंदर शेख पैलवानची नंबर 1 ला कुस्ती होती. 50 पोलीस आणि 40 बॉन्सर सिकंदर शेख पैलवानला आखाड्यात आत नेलं होते. 40,000 पब्लिक होतं. सिकंदर शेख पैलवान आल्या म्हणल्यानंतर 40,000 पब्लिक उठून उभा राहिलं होतं. एवढी मोठी लोकप्रियता मिळवली. सोशल मीडियावर आपण रोज कुस्त्या पाहतोय. अनेक पैलवान बरोबर सिकंदर शेख पैलवानच्या कुस्त्या झाली. आर्थिक होणार, विजय पराभव होणार, पण तिला भाषाने घालावं लागतं. एक वर्ष येते पण स्वतःवर काय असावं लागतं. पैलवान होणार सोपं आहे, पण पैलवानकी टिकवणं तेवढं सोपं नाही. मोहमयी दुनिया निसर्गिक प्रवाहात आहे. आजच्या काळात संपत्ती महत्वाची राहिली नाही, संतती महत्वाची. ही वस्तुस्थिती संतती चांगली नसेल तर पट्ट्यावरीची संपत्ती राहणार नाही. आजचा तरुण व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टींच्या तरुणाला गेलेला आहे. आजचा तरुण दिशाहीन झालेला आहे. तालमी गेल्यानंतर कोण किती मोठा बोलणार होईल, ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग. पण समाजात माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं हे शिकवते ही माती. माती आणि माता वेदांतीचा फरक आहे. जन्म देते ती माता, आयुष्यभर सांभाळ करते ती माती. हीच राहते, हीच राहते. चपाती आणि झोपासारखे असतात. सिकंदर शेख पैलवानवर कब्जा गेलेला आहे, पण खालचा काही कमी झाला नाही. अतिशय मेहनतीपूर्ण आहे, अतिशय कष्टाळू पैलवान आहे. हा बेसावर असताना माती टाकू अशी कुस्ती, असं प्रेक्षक खतार भरलेले मैदान. दोन पैलवान लढतात. पैलवान म्हणजे काय? सहस्राच्या रक्ताला उपयोग होणारा ऐन तारुण्यात मस्तीचा पराभव. साधू संतावर रोज मानवतेचा घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शिरांना पैलवान म्हणतात. कुस्ती तगडी चालू आहे. जबरदस्त मैदान चालू आहे. स्वारी भरण्याचा प्रयत्न सिकंदर शेख पैलवानचा चालू आहे. स्वारी भरलेली आणि स्वारी करण्याचा प्रयत्न पृथ्वीराज पाटीलचा चालू आहे. हे देवकार्य आहे, हे देशकार्य आहे, हे धर्मकार्य आहे. येणारे तरुण पिढी निरनिराळी सशक्त आणि बलशाली घडवण्याचं काम या कुस्ती खेळाच्या माध्यमातून होतं. कुस्ती खेळा पैलवान हजारो वर्षांची परंपरा जपणारा जोपासणारा हा कुस्ती खेळ देवाने जगवलेली कुस्ती
पेशवाई खासदार झाल्यानंतर एका पैलवानाने विरुद्ध सत्तेवर जंग तुटला. असाध्य ते साध्य करीता सायाचं रणाच्या दुखामुळे या जगामध्ये कुठली गोष्ट असाध्य नाही, अशक्य नाही हे दाखवून दिलं शिवप्रभूने. शिवप्रभूने इंडियन स्वराज्याची स्थापना केली. शिवप्रभूला भर दिलं लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळ्यांनी. शिवप्रभूंचे भावे पैलवान होते. ईशान्येत संभावित अनंत खर्चिले शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय. पैलवान म्हणजे पैलवान. मस्तीचा खुराक खाऊन सर्व संतावणी राहो मातीचा घामान चिकन करणारा तो पैलवान. इथं वतनदारी चालत नाही. एखाद्या आमदारचा मुलगा आमदार होईल, खासदारचा मुलगा खासदार होईल, पण कुस्ती रक्तात असावी लागते, कुस्ती अंगात असावी लागते. कुस्ती समोर शिकून येत नाही, ती आत्मसात करावी लागते. तेव्हा हे शक्य होत असत. दोन महाराष्ट्र केसरी लढतायत, तिसरे महाराष्ट्र केसरी पंच आहे आणि पृथ्वी काढून निघतोय. खालतीवरती व्हायला लागली नाही. हारजीतीची पर्वा न करता दोन्ही पैलवान लढताय. विजय पराभव कधी त्यांच्या डोक्यात घुसत नाही. अनेक वर्षांची परंपरा या कुस्ती खेळाला. अनेक पैलवान आज नंबर 1 ची कुस्ती 4,51,000 रुपये. खरोखर 2026 ची जे हनुमान यात्रा संपन्न होत असताना युवा उद्योजक संकेत भैया चोपडे यांनी 2 महाराष्ट्र केसरीची कुस्ती ठेवली आणि 4,51,000 रुपये इनाम दिला. दरम्यान कुस्ती खेळायला गेली. सोपं नाही. 25 पाया असं म्हणजे कडक वर गेला सातत्याने कुस्ती करणं एवढं सोपं नाही. हा कुस्ती काय असतो हे पैलवानाच माहिती. इतर जण सगळं कोणी केलं आपण माहिती, पण कुस्तीचा आणि कुस्तीचा दर वाढवण्यासाठी तेवढा सरावच करावा लागतो, तेवढी प्रॅक्टिसच करावी लागते. 1000-1500 बैठक मारावं लागते, 700-1000 सपाटी मारावं लागते, रस्ता करावा लागतो, आखाडा खांदावा लागतो, रनिंग करावी लागते. 100 बरा म्हणजे लोकांना फंडर द्यावं लागते, आखणी मारावी लागते. पण अलीकडच्या काळामध्ये इंजुरीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि नॉर्मल इंजुरी ऑपरेशन करावं लागतं. तर ते डॉक्टरांशी माझा सल्ला, मी डॉक्टरांना सल्ला विचारला का कशामुळं पूर्वीच्या काही परिवार होते इंजुरी होत होत्या पण त्या बऱ्या व्हायचा. डॉक्टरचा म्हणण्याचा उद्देश एवढा अलीकडच्या काळामध्ये जो पहिल्याला आहार मिळतोय तो तेवढा सकस आहार नाही, सगळं रासायनिक केमिकल आलं म्हणून पहिल्याला इंजुरीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. ही वस्तुस्थिती परिवर्तन होत असतं. जुन्या काळामध्ये डिसिजन मिळायची, गव्हर्नमेंट खूप मिळायचं, सगळं रासायनिक घालायचा आणि पूर्वीच्या काळी पैलवानाचा जो आहार घेण्याची डाएट घेण्याची जी पद्धत होती ती प्रत्यक्ष होती. आता पैलवानाला अप्रत्यक्ष आहार घेण्याची सवय लागली. प्रोटीन म्हणजे काय? प्रोटीन कशाचं मिळतं? ज्याचं मिळतं ते घ्या ना. 5-5 तास पहिले मारायची काही गरज आहे. जमाना बदलत चाललाय. बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्याचं तरी मी चांगलं, पण खरं बोलल्यानंतर मनाला लागतं. पण हे तुमच्या फायद्याचं आहे, आमच्या नाही. नाना बरोबर आहे का? कुस्ती करा बोला. सूर्यखंडीचा आवाज ही एवढी शांतता आणि स्तब्धता. अन्य दुसरा कुठला कार्यक्रम असला एवढं पब्लिक थांबवायला गेली पोलीस डिपार्टमेंट काय ते का कुस्ती करा. तगडी कुस्ती, जबरदस्त मैदान, बरोबर रात्री
रात्रीच्या 12 वाजलेले 5:30 वाजता मैदान चालू झालं. पैलवान सिकंदर शेख या महाराष्ट्रामध्ये अनेक पैलवान बरोबर कुस्त्या चालू आहेत. पैलवान सिकंदर शेख, पैलवान दादा शेखी, पैलवान सिकंदर शेख, पैलवान पृथ्वीराज पाटील, पैलवान सिकंदर शेख आणि बुद्धिमान सिकंदर आहे. अशा आपलीच्या पोझिशन मधला आतापर्यंत माझ्यासमोर पृथ्वीराजच्या पुढे वाचलेला इकडे पैलवान सिकंदर. मी आजकाल ओळखता ज्यावेळेस 500 रुपयाला कुस्ती लागत होती पृथ्वीराजच्या तेव्हापासून माझ्यासमोर कुस्त्या पडतोय. याला हातामध्ये कडे घालून त्याच्या कपड्याला कोणाला सोडलं. एखाद्या पैलवानी एखाद्या गावात खासियत नसते, एखाद्या पैलवानच्या एखाद्या गावामध्ये मास्तरकी असते. तो गाव त्या पैलवानाला हमखास जमणार. जगाच्या एका गावात शांतता वाजता आहे राजवर्धन. जगाच्या एका गावात उंची भरत नाही म्हणून मागे गेला नव्हता. गावा पैलवानचा नाव हुकमी आखरी बघायला पाहिजे की नाही मुस्लिका माझं कसं टाकायचा जमाना गेला. ते सोशल मीडियाचा पण कोण टाकत लढल्यानंतर 15-20 मीटर मान ओढून घेतली जायची. माझं आणि सिकंदरने कब्जा घेतला गेला पृथ्वीराजचा. पण लहान पकडलेले हाताने आणि पूर्ण कंट्रोल झालेला आहे सिकंदरचा. जगाच्या गावाचा चरित्र आणि गावाचा इतिहास आणि घडवून निघते पृथ्वीराज. उंचीवर मागे मिळवत नव्हता पण गावाच्या वस्त्रांना जाहीर केलं. माझ्या पट्ट्याकडून 10 मिनिटं टिकला तरी 10,000 ठेवा. पहिल्या दिवशी 10 वेळेले 10च्या 10 फुटून पडले. दुसऱ्या दिवशी 12 वेळेले 12च्या 12 पडले. आणि प्रत्येक नावा घेतला. भारताच्या गावात हात घेऊन दिला पाहिजे. गावापर्यंत जातीने मुस्लिम होते पण धर्म निरपेक्ष होते. ती गोष्ट दिसतोय बनवली आहे. जिसको पुन्हा तयारी भारताला पट्ट्यावर गोष्टी लागली. पुन्हा एक समोर लागलेलं 42 सेकंदामध्ये आसमान टाकलं. भारताचे फायदे झाले. गावापर्यंत पाकिस्तान गेले. पाकिस्तानमध्ये एक गतिरंगे उचलले होते. हिंदू बाहेर करणार होते. गावात छातीचा तोडतोड फुलबाराने सांगितलं माझ्या देहाच्या संदर्भानंतर हिंदूकडे जावा. तेव्हा शास्त्रज्ञाने निघून गेला. म्हातारपणी आता प्रवेश या भूतलावरती कोणाचा हात धरायची ताकद नव्हती. त्या हातानं अंगावर बसलेली माशी सुद्धा मारता येईल अशी परिस्थिती झाली गावाची. म्हातारपणी मदत केली गावाला. ना भारत सरकारने ना पाकिस्तान सरकारने पहिल्या देशकोने मदत केली. सांगण्याचं तात्पर्य आणि सांगण्याचा उद्देश एवढा कुस्तीमध्ये त्या जन्मलेल्याची वगैरे कुस्ती केली आहे आणि ते हिरावृत्तीने स्वीकारत असतं. पहिला सिकंदर शेख आणि पहिला महिने काय करतात आदिवासीमध्ये कुस्ती पाहिजे लढवण्याच्या महिने विजय झाल्यानंतर पहिल्यांदा सिकंदरच्या पायाला हातावर घसर घेतला आणि सिकंदरने दोन्ही हाताने पकडायची हात दिली. त्याला तेवढं म्हणजे मोठं असावं लागतं. प्रतिस्पर्ध्याला मोठं म्हणलं त्याच्यासाठी तेवढं दिल बी मोठं असावं लागतं. अतिशय कमी कुस्ती डाव प्रतिडाव चालू आहे. दोन्ही पैलवान हुशार आहे. दोन्ही पैलवान तज्ञ. मैदान खचाखच जोडलेलं आहे. प्रेक्षकांचं फार मोठं कौतुक आणि
पैसे जिंकले आपण दिलेलं दान आणि केलेलं दान हे संस्कार आहे हे पुण्यात पुणे आपण एका हाताने दिले बजरंगबली आपल्याला निश्चितपणाने दोन हाताने देणार ही लालबाजीची ताकद आहे कुस्ती करा आयोगाच्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह मैदान पाहताय आणि येणाऱ्या काळामध्ये श्रीवंजना आंबासाहेब शिरोडे फार मोठे मैदान देणार आहेत या ठिकाणी तयार करताय पाच मिनिटानंतर कुस्ती नाही झाली तर त्यांचा जो निर्णय घेतली त्यावेळी जो निर्णय घेतली तो पहिल्यांदा मान्य करावा लागेल पण कुस्तीचा निकाल लागणार असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे 5 मिनिटं दिली हो वास आणि उन्हाळा चालू आहे कुस्ती काही सोपी नाही 1 मिनिटही न थांबता कुस्ती सलामी पासून कुस्ती केलेली दोघांनी आणि प्रयत्न माझ्या डोक्यात मग गुणावर गोष्टी चालवताना काय ते सर्वांचे नाव सांगा कोर्टाने काय निर्णय द्यायचा पटवाल्याने सांगायचा बघतो आणि बाहेर गेल्यावर गुण दिला जाणार नाही हा गुणाच्या गोष्टीचा नियम आहे जर महिलांनी गोष्टी होत नसेल तर काही बायपास मार्ग म्हणून गोष्टी गुणावरती लढायची आणि जो पैलवान गुणावरती विजय गुण पहिल्या जागी त्या पैलवानाला विजय घोषित केले जातं कुस्ती चालू झाली आतापर्यंत महिलांनी कुस्ती बघितली आता स्पर्धेची कुस्ती बघा कुस्तीची फार बदल आहे ग्रीको रोमन फिनिश आहे मॅथमॅटिक कुस्ती जुडो कुस्ती तायक्वांडो कुस्ती पण कुस्ती कुठली असू द्या जमतो स्पोर्ट्स कुस्ती नाही अखंड साधना कर्तव्य तपश्चर्या तेव्हा हे शक्य होत असतं कोण गुण घेणार विजय कोणाच्या वेळेमध्ये मार्गांना हे काही मिनिटात ठरणार आहे दोन्ही पैलवान आता सावध लढायला गेले दोन्ही पैलवान हुशार आहे अनेक स्पर्धेचा अनुभव असणारा पृथ्वीराज आहे अनेक मैदानाचा अनुभव असणारा आणि स्पर्धेचाही अनुभव असणारा सिकंदर शेख पैलवान आहे फायनलला 2023 ला शिवराज रक्षिताचा आव्हान या सिकंदरने स्वीकारलं आणि त्यावरती विजय मिळवला 23 सेकंदात कुस्तीचा निकाल आला बाहेर पडते
गाडी सोडून बाहेर पडलं की पॉईंट लावलं बरोबर आहे किती हवी करा या भावना कला चालू पुन्हा कुस्तीला समोरासमोर सुरुवात झालेली गोड गोड गेला पियाला